खेळाडूंचं सर्व पाहुण्यांचं अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं तसेच साई विजय स्पोर्ट्स ओळा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आज नक्कीच टीम गणवेशामध्ये आज जगदीश करत आहेत, म्हणजे प्लेइंग 11 मध्ये नक्कीच ते पाहायला मिळतील या मैदानावर। काल बऱ्याचशा काही घडामोडी घडल्या गेल्या। काल दोन दिग्गज संघ आमनेसामने या ठिकाणी धडकले आणि एका साईडला आपण पाहतोय तर खूप मोठा ब्लास्ट म्हणजेच जवळपास एक मोठी सफलता प्राप्त केली कालच्या दिवसामध्ये, ती म्हणजे जम्प्स पॉइंट राई या टीमनं। एमो आज देखील 8 संघ, एका साईडला घोडबंदर, कुळशेत, पेनकरपडा, मीरा, ओळा, कांदरपडा, नवघर आणि बाळकुम। थांबा सर एक मिनिट, असे 8 संघाच्या दिवसामध्ये या ठिकाणी खेळताना दिसणार आहेत। आजच्या दिवसाची पहिली मॅच आणि वेळेकडे लक्ष दिलं आपण तर बरोबर 10 वाजलेले आहेत आणि 10 वाजता आपण या खेळाला सुरुवात करतोय। लेट्स प्ले, गेम स्टार्ट, गणपती बाप्पा मोरया। पहिला चेंडू यावेळेस ऑन द राईस खेळला गेला, एक्स्ट्रा कबड्डी प्ला फिल्डर आहे प्रोडक्शन साठी, एकदा पूर्ण केला, डबलचा कॉल, मोठी विकेट आहे, मोठी विकेट आहे, काही आवश्यकता नव्हती। पहिला चेंडू अगदी सेफली ड्राईव्ह केला होता, इथे मात्र सिंगलला डबल कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये एक मोठा बॅटर ज्यानं इतिहास रचला होता याच ओळ्याच्या मैदानावर, तो बॅटर म्हणजेच मोहन गरत डक आउट रिझन मध्ये आउट। ही खूप मोठी सफलता आहे, ही खूप मोठी सफलता आहे या ठिकाणी घोडबंदर संघासाठी। आणि बघा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला, कारण मोहन गरद यांची विकेट खूप महत्त्वपूर्ण आहे या मैदानावर। जवळपास अर्धशतक आहे मोहन गरद यांच्या नावावर, हे विसरता कामा नाही आहे। तुफानी खेळी करणारा तो बॅटर या ठिकाणी डग आउटच्या दिशेनं परतलाय, कारण खऱ्या अर्थानं घोडबंदर वर्सेस कोळशेती मॅच आहेत, मात्र अलंकार वर्सेस मोहन गरज हा देखील सामना रंगला असता या पहिल्याच मॅचमध्ये। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर दिनेश। मागच्याच वीकमध्ये आपण पाहिलं कोळशेची स्पर्धा संपन्न झाली, खूप नीटनेटकं आयोजन त्या ठिकाणी आपण पाहिलं कोळशेच्या त्या स्पर्धेमध्ये। आणि ओळा स्पोर्ट्स ओळाची स्पर्धा इथे देखील आपण पाहतो तर अप्रतिम आयोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते। चांगलं नीटनेटकं मी म्हणेल आउटफील्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। चांगला चेंडू ऑन ड्राईव्ह केला गेला, डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर सुद्धा टीम कॅप्टन विक्रम करत आहेत। लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून गेला होता, एक धाव नक्कीच मिळणार घोडबंदर मास्टर्स कोळशेत। त्यानंतर म्हणायचं गेलं तर पेनकरपडा, एक चांगला परफॉर्मन्स या टीमनं दिलाय। पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केले गेले, डीप वाईडिश लॉंग ऑन वरून अलंकार तरे मिसफील्ड झाल्या, बॅकअप साठी जयेश तयार नव्हते। ज्याप्रमाणे तुम्ही बॅकअप साठी आले आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला पाठीमागे उभं राहायचं आहे, मात्र जयेश अलंकाराच्या मागे मागे धावत होते, या कारणाचा चेंडू व्यवस्थित बॅकअप करता आला नाहीये। धावा पळून काढल्या त्या तब्बल 3 आणि तिहेरी धावेनं धावसंख्या झाली आहे फळकावर कोळशेत मास्टर्स या संघाची, ती 5। आज आमच्या सोबत कडू आहेत, स्कोरिंग करतायत, नक्कीच त्यांचा आवाज देखील तुम्हाला ऐकण्यासाठी मिळेल। काल भरपूर मॅचेस कडूने केले आहेत कॉमेंट्री, आमचा हेमू खास करून राई संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये उतरला होता, लागली होती वर्णी हेमूची प्लेइंग 11 मध्ये। ऑन साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी। हे जे ओळ्याचं जे मैदान आहे मित्रांनो, या ओळ्याच्या मैदानानं बघा लेफ्टर बॅटर असू द्या किंवा राईटर बॅटर असू द्या, या दोन्ही बॅटर्सना चांगली साथ दिली आहे। षटकार, चौकार आणि मोठमोठी धावसंख्येचा आकडा आपण या मैदानावर पाहिलाय। विचारपूर्वक खेळी, विचार करून तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाहीत, लक्षात ठेवा की मला अशा पद्धतीने खेळायचं आहे, मला स्ट्राईक रोटेट करायची आहे, जसा चेंडू येते त्याप्रमाणे त्या चेंडूला तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। मात्र अगोदर दिनेशने विचार केला होता की मला फक्त बॉटम एंडचा वापर करत जवळपास डाऊन द लेग खेळायचं आहे, मात्र एक चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला लेग बायच्या स्वरूपात, फक्त सिंगल, धावसंख्या झाली ती 7।
नेक्स्ट मॅच मीरा भाईंदरचे पुन्हा एकदा दोन संघ आमने सामने या ठिकाणी धडकणार आहेत. एका साईडला पेंडकरपडा मास्टर्स तर दुसऱ्या साईडला मीरा मास्टर्स. ओळा स्पोर्ट्स 16 आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे. फ्लिक्सचा फटका आहे, मागे प्रोडक्शन आहे डीप स्क्वारलेक रिजनच्या दिशेनं. किरण घरत चेंडूला फील्ड करतायत. एक धाव इथे मिळणार आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिला षटक या ठिकाणी कंप्लीट झाले आहे. घोडबंदरच्या माध्यमातून आपण अरुण भोईर, प्रभाकर भोईर यांना पहिले षटक हाताळताना नेहमीच पाहिलं आहे. यावेळेस मात्र मला वाटतं अरुण भोईर आज नाही आहेत या संघामध्ये, त्याच्यामुळे नक्कीच पहिलं षटक सागर वैती यांच्या हातामध्ये सुपूर्द केलं होतं आणि खूप चांगली गोलंदाजी सागर वैती यानं आतापर्यंत केली आहे. 8 धावा खर्च केल्यात सागरनं आपल्या या ओव्हरमध्ये. न्यू बॉलर 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज मिस्टर प्रवीण वैती गोलंदाजी ट्रॅकवर. ओळा स्पोर्ट्स 16 बघा, जर आपण या संपूर्ण जर आयोजनाची पाहणी केली तर हा ब्लॅकआउट आहे पूर्ण. म्हणजेच सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर कुठल्याही पक्षाची चर्चा नाही आहे. सर्व धर्म समभाव असा एक प्रकार हा लुक या ठिकाणी आपण पाहतोय ओळा स्पोर्ट्स 16 या आयोजकांचा. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळला गेलाय. फटका फसलाय. झेलच्या खाली विक्रम आला होता, मात्र झेल त्याला घेता आला नाहीये. कॅच ड्रॉप, थ्रो देखील अंडरआर्म केला गेला होता. एक चुकीची फेकी त्या ठिकाणी केली गेली होती आणि या चुकीच्या फेकीला त्या ठिकाणी मात्र जर एक भुगतान म्हणायचं गेलं तर ही आणखीन एक धाव. म्हणजे जवळपास या धावा पळवून काढल्या गेल्या त्या म्हणजेच 3 धावा झालेल्या आहेत त्या 11. आणि या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर आज जे चिकन ह्या ठिकाणी बनणार आहे ते नक्कीच वेगळ्या पद्धतीचं आहे. जे कदाचित जे नौके असतील या परिसरामध्ये नसतील, बाहेरच्या परिसरातील असतील, ते देखील विचार करतील की नक्की चिकन आहे की मटन आहे. त्याच्यामुळे एक या स्पर्धेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. ओळा स्पोर्ट्स 16 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून रनवेमध्ये थोडीशी गफलत झाली होती त्या ठिकाणी. धावा झाल्यात त्या 11. पंढरीनाथ कडू आमच्यासोबत स्कोरिंगसाठी. फ्लिक करायची सुद्धा पुन्हा एकदा ठरवून खेळला गेलाय. चेंडूची रेंज ओळखता आली नाहीये. फ्लिक करण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका खेळायचा होता. चेंडू आदळला गेला तो पॅडवर अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली होती. पुन्हा एकदा लेगबाईच्या स्वरूपात एक धाव. क्या बात आहे. पेंडकरपडा मास्टर्स 40ची जर्सी माझी आहे, ती माझ्यापर्यंत पोचली पाहिजे, नाहीतर मी तुमच्यावर कारवाई करेल. वेलकम राजा भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. चला नाश्ता करून घ्या. वेलकम राजू. फटका चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे. एक तर तुम्हाला पुढे यायचं आहे. टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये तुम्ही या मैदानावर राहिलात तर टप्पा तुमचा घात करून जाईल इतकं मात्र निश्चित आहे. हा चौकार 4 धावा. आउटफील्ड फास्ट आहे. खास करून आउटफील्ड फास्ट का आहे? पाणी पूर्णतः शिंपडला गेला या मैदानावर रोलिंग केली गेली पाणी शिंपडल्यानंतर, त्यामुळे हे आउटफील्ड टणक झाले आहे. उत्तम भाऊने खरोखरच मला ते व्हिडिओ कॉल केला होता, सर्व दाखवलं होतं, रात्रभर ते काम सुरू होतं. आणि धन्यवाद उत्तम भाऊ आणि धन्यवाद आगरीकोळी समाज जो मला काल 1 दिवस दिला. खरोखरच तो 1 दिवस उत्तम भाऊ माझ्यासाठी खूप लाख मोलाचा होता. कारण त्या मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये जो माझा सन्मान झाला, खरोखरच अप्रतिम सन्मान. ज्याप्रमाणे कोळशेच्या मैदानावर माझ्या फोटोसहित जी ट्रॉफी मला प्रत्येक वर्षी त्या कोळशेच्या मैदानावर दिली जाते, तशाच प्रकारे बिग बॅश, मीरा भाईंदर बिग बॅश या सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये उत्तम भाऊ माझ्या फोटोसहित एक खूप मोठी ट्रॉफी त्या ठिकाणी मला दिली गेली. खरोखरच आणि तुमच्यामुळे शक्य झालं, कारण तुमचं मी खास करून परमिशन घेतलं होतं. मंडळाचे आपले जे पदाधिकारी त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली होती. त्यामुळे थँक्यू आगरीकोळी समाज, कारण एक खूप मोठं व्यासपीठ आज तुमच्यामुळे मला कालच्या दिवसामध्ये उपलब्ध झालं होतं. धावा 17. ऑन साईडला पिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एक चेंडू मात्र जातो डिक्लेअर झोनमध्ये. बघा, तुम्हाला जर फर्स्ट एज बॉक्स हवा असेल तर माझ्या मताने तो फर्स्ट एज बॉक्स आहे तो बरोबर आपल्या मागे आहे, जी छत्री आहे स्टंपच्या मागे. त्यानंतर जर तुम्हाला चेंडू हवा असेल, पाणी हवं असेल, या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ उपलब्ध केलेल्या आहेत आयोजकांनी. लांब जायची गरज नाही तुम्हाला. बघा, काल नक्कीच काही दुर्घटना मला वाटतं उत्तम भाऊ कालच्या दिवसामध्ये काही घडल्या आहेत,
ते आजच्या दिवसामध्ये घडू नये. स्वतःची काळजी घ्या. 40+ क्रिकेट आपण खेळतोय, पण जीवाची पर्वा करा. जीवाची आकांक्षा करून क्षेत्ररक्षण माझ्यामध्ये करू नका, इतकीच आपणास विनंती करतोय. धाबा झालेत 18 आणि एका चांगल्या स्थितीमध्ये आपण कोलशेट टीमला पाहतोय, कारण सुरुवात नक्कीच दणक्यात कोलशेट टीमची पाहायला मिळते. शॉर्ट बॉल बॉडी लाईट स्पिन करून क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला गेलाय. मागे फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये अलंकार चेंडूला फील्ड करतोय. एक धाव या ठिकाणी देखील मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न यावेळेस देखील मी तर म्हणेल प्रवीण वैती चेंडूला शोधत राहिला. आज काय सुरू आहे घोडबंदर संघाकडून? क्षेत्ररक्षणामध्ये हा संघ टॉप लेवलचा संघ गणला जातोय. आज हा संघ खऱ्या अर्थाने चेंडूला शोधतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मिसफील्ड झाले, फेकी चांगली झाली होती, गोलंदाज कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडला. सागर वैती चेंडूला प्रवीण वैती चेंडूला फील्ड करण्यासाठी. धाबा झाल्यात त्या 20. पाणी तिकडेच आहे, मागेच पाणी आहे का दादा? बघा, तुम्हाला मगाशी म्हटलं पाणी वगैरे हवं असेल तर तुमच्या मागे आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा झाल्यात फळकावर 20. जर आपण पाहिला कडू तर 10च्या करंट रन रेटने हा संघ इथे खेळतोय. प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला तर प्रोजेक्टेड स्कोर तब्बल 50 धावा या फळकावर कोलशेत संघ लावू शकतोय. काय या 50 धावा फळकावर पाहायला मिळतील की कुठेतरी मात्र या धावसंख्येला लगाम लावण्याचं काम, थांबवण्याचं काम घोडबंदर संघ करणार आहे. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था पुरस्कृत ओळा स्पोर्ट्स ओळा यांची आपण ही स्पर्धा पाहतोय. या मोसमातील आपण ही जवळजवळ 34 स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. यानंतर नक्कीच आपल्या पुढच्या आठवड्यात आपला लगेच त्या ठिकाणी ड्रॉ होणार आहे. आपले मंडळाचे पदाधिकारी आहेत ते येतीलच आणि नक्कीच ती आपली मासिक सभा कुठे असेल याची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच देतील. त्यानुसारच त्या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. नेक्स्ट मॅच आपण आर के मोरवा या क्रीडा संकुलामध्ये खेळणार आहोत, मात्र त्याचा ड्रॉ अजूनही बाकी आहे. विक्रम घरत टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर. जॉय येतोय, अधिकृत स्कोरर आहेत. पिक करायचा तो ऑन साईडला, यावेळेस फटका फसला होता. खेळायचं तो ऑन साईडला, बॅटची एज लागून चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल झाला. रॉंग एंडला थ्रो, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देणं गरजेचं होतं, मात्र स्ट्राईक एंडला थ्रो केला गेलाय. इथे देखील 2 धावा मिळतील. खूप जबरदस्त सामना सुरू आहे कोलशेत वर्सेस घोडबंदर. नेक्स्ट मॅच देखील तितक्याच लेवलची मॅच आहे. एका साईडला नक्कीच जया सेनजी भिडणार आहे पेनकरपड्याच्या त्या संघाला, म्हणजेच मीरा मास्टर्स वर्सेस पेनकरपडा मास्टर्स. धावा झाल्यात 22. एकाच मैदानावर सराव करतायत दोन्ही संघ, मीरा आणि पेनकरपडा, त्याच्यामुळे मॅचला येणार मजा. मोहन घरत यांची विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की धावसंख्या थोडीफार तोकडी पाहायला मिळू शकेल, मात्र नाहीये. मोहन जरी बाद झाला तरी मात्र त्याच स्पीडनं आम्ही या ओळ्याच्या मैदानावर धावा बनवू शकतोय हे दाखवून दिलंय. पुन्हा एकदा सिंगल इथे मिळणार आहे. 1 धाव. धावा झाल्यात त्या 23-23. जर या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण तुमच्या परिवारांना पाठवायचं असेल किंवा तुमच्या मित्रांना जर पाठवायचं असेल तर यूट्यूब वाहिनीवर जा. डिका स्पोर्ट्स या चॅनलवर जाऊन आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण जे आहे हे आपल्या घरच्या लोकांपर्यंत पोहोचू शकाल. बघा, पुन्हा एकदा चांगला थ्रो. विक्रम त्या ठिकाणी कमी पडला गेला. चेंडू व्यवस्थित गॅदर झाला असता तर कदाचित प्रकाश पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झाले असते. आमचे राजेंद्र भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे भाऊ. लेजंड खेळाडू आहेत, सर्वात लेजंड खेळाडू. धावा झाल्या त्या तब्बल 25. एका बाजूला जर साई विजय स्पोर्ट्स ओळा बघा, हा सर्वात जुना संघ आहे. म्हणजे ठाणा नगरीमध्ये जर 40+ क्रिकेट हेमू जर कोणी सुरू केलं असेल तर ओळा संघानं सुरू केलंय, बरोबर राजेंद्र भाऊ ना. त्यानंतर समजा म्हणायचं गेलं तर कोलशेत, वाघवेळ हे संघ आले.
मात्र सुरुवात खऱ्या अर्थानं ओळा स्पोर्ट्स ओळा या संघानं केली 40+ क्रिकेटची या संपूर्ण ठाणा नगरीमध्ये, आणि तिथून मात्र हा क्रेज वाढला गेला. आज आपण पाहतोय तर ठाणा परिसरामध्ये बहुतांश 40+ क्रिकेटच्या संघटना आहेत आणि त्या संघटनेच्या माध्यमातून 40+चं क्रिकेट सुरू देखील. आज आपण ओळ्याच्या मैदानावर क्रिकेट खेळतो, तर एका बाजूला मोघरपाड्याच्या मैदानावर देखील एक 40+ची स्पर्धा सुरू आहे. इतका मोठा क्रेज आहे 40+ क्रिकेटचा. धावा झाल्यात त्या 26 धावा. आमचे कडू मला वाटतं कडू तू देखील मागच्या वर्षी मला वाटतं एका मंडळाचा अधिकृत समालोचक होतास. आज त्यांच्या मॅचेस नाहीत वाटतं, नाही आहेत का? ओके. भरपूर क्रेज झाला. चांगला फटका. इथे देखील चेंडूची वाट पाहत राहिला. मी म्हटलंय ज्या ठिकाणी तुम्ही चेंडूची वाट पाहत राहणार की टप्पा तुमच्या हातामध्ये येणार, त्या ठिकाणी चेंडू मात्र तुम्हाला फसवून जाणार, अक्षरशः तुमच्या हातावर तुरी देऊन जाणार. इतकं मात्र या खेळपट्टीवर निश्चित आहे, या आउटफील्डवर निश्चित आहे. यावेळी देखील तेच घडलं. जयेशनं प्रयत्न केला 1 बाउन्स मी चेंडू अडवू शकेल, मात्र इतका बाउन्स झाला चेंडू की जयेशच्या डोक्याच्या वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावा झालेल्या आहेत त्या 30 धावा. डीजे सिद्धेश अँड कंपनी. बघा रविवारचा दिवस आहे त्याच्यामुळे साऊंड सिस्टम नो डाऊट तुमची आवाजांचा आवाज नक्कीच तुमच्या चांगला आहे. मात्र आपल्या आगरी गायक ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचं नाव हे 7 समुद्रा पलीकडे नेलं आहे आणि आपल्या समाजाला या गाण्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुढे आणलं आहे. गोड गळ्याचा धणी म्हणून ज्याची ओळख आहे, सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब यांचा कार्यक्रम आहे या ठिकाणी. 4 वाजता त्या कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत. बघा एक वेगळं आयोजन या ठिकाणी साई विजय स्पोर्ट्स ओळा स्पोर्ट्स ओळा यांनी केलं आहे. उत्तम भाऊ थँक्यू. आज जगदीश सरांचा या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. धावा झाले त्या 30. जयेश गोलंदाजी ट्रॅकवर. न्यू बॉलर्स एट ऑन स्पॉटचा बॉल डाऊन द लेग. कदाचित चेंडू असू शकेल. 1-2 तर या ठिकाणी नक्कीच मिळणार. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातोय. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 32. वेलकम मान्यवरांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्या बात आहे खरोखर. बघा मोहनदादा जे आपले लेजंडरी खेळाडू होते, आज मला वाटतं ते हयात नाही आहेत आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम तुमचं देखील हार्दिक स्वागत आहे. धावा 33 झालेल्या आहेत. मोहनदादांचं क्रिकेट पाहिलंय आणि जवळून पाहिलंय. आणि बघा मोहनदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर मी तर म्हणेल की भले ते ओळा स्पोर्ट्स ओळा या संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळलेत, मात्र नेहमी त्यांचे हातभार मुर्दा मास्टर्स टीमला देखील जी स्पर्धा असायची मुर्द्याच्या मैदानावर, त्यावेळेस देखील मोहनदादांनी त्यांना सपोर्ट्स केला आहे. त्यांच्या स्पर्धेला मोहनदादा नेहमीच जायचे, आवर्जून द्यायचे. वन ऑफ द ग्रेट मॅन. नक्कीच ते फार्म हाऊसची पार्टी मला अजूनही आठवते दादांसोबतची. भरपूर काही घडामोडी आहेत, मात्र आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत. खरोखरच एक दुःखाची खेद आहे. मात्र आज बघा दादांची उणीव या ठिकाणी वाचता कामा नये म्हणून त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील करूया स्वागत. धावा झाल्या 33. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत मिस्टर मेघनाथ घरत. या व्यक्तीनं यावर्षी जे करून दाखवलंय खरोखरच अभिमानास्पद आहे. आणि यावर्षी त्यांनी म्हटलं आहे की मी टॉप 5 बॅटर आणि टॉप 5 बॉलर यांना मी नक्कीच सन्मानित करणार आहे. क्लिंग बोल्ड दांडी गोल जयेश घरतनं घेतले आहे. प्रकाश पाटलांची विकेट आउट. जो आगरी कोळी सामाजिक संस्थेनं उपक्रम सुरुवातीच्या काही वर्षामध्ये राबवला होता, ऑरेंज कॅप पर्पल कॅप, सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज, आणि यावर्षी नक्कीच ती जबाबदारी मेघनाथ घरत साहेबांना माझ्यावर दिली आहे की मला पुढच्या वर्षी जी आमची कोळशे स्पर्धा आहे त्या पुढच्या वर्षाच्या आमच्या कोळशे स्पर्धेमध्ये मला त्या अशा खेळाडूंचा सन्मान करायचा आहे ज्यांना संपूर्ण वर्षभरात या संपूर्ण मालिकेमध्ये उच्च दर्जाची उत्तम अशी कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंचा मला सन्मान माझ्या कोळशेच्या व्यासपीठावर करायचा आहे. आणि खूप चांगली संकल्पना मेघदादा तुझी. धन्यवाद, तुझं मनापासून आभार. आणि टॉप 5 बॉलर्स आणि टॉप 5 बॅटर हे निवडले जाणार आहेत, लक्षात ठेवा.
बघा पेनकरपडा आणि मीरा. रमाकांत भाऊ नाश्ता अजूनही सुरू आहे, करायचं असेल करा. पेनकरपडा टीम नाश्ता करून घ्या आणि रमाकांत भाऊ या व्यासपीठावर या, तिथे बाहेर उभं राहू नका. आमचे भावजी आहेत आणि आमचे भावजी मैदानाच्या बाहेर उभा आणि बरं वाटत नाही. ऑन साईडला डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट डीपला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रवीण घडून. घोडबंदर आणि खरोखरच ज्या वेळेस घोडबंदर हे नाव पुढे येते मित्रांनो, किल्ले घोडबंदर तुम्ही नक्कीच पाहिलं नसाल तर पाहायला जा. आणि त्या किल्ल्यावरचा जो ध्वज आहे हेमू, आपला भारतीय ध्वज, अगदी अभिमानानं तो ध्वज त्या किल्ले घोडबंदरवर फडकत आहे. मिस्टर स्टोक आहे, हवेत आहे विक्रम झेलच्या खाली, एक सेफ हँड फिल्डर्स आणि ते मात्र एक मोठी विकेट. मेघना देखील परततो डक आउट रिझनच्या दिशेनं. घोडबंदर किल्ले आणि तो ध्वज अभिमानानं फडकतोय आणि खरोखर दर्शवतोय की आपल्या भारताची संस्कृती त्या ध्वजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर घोडबंदर म्हटलं तर घोडबंदरच्या त्या नगरीमध्ये आपण पाहिली होती पहिली मीरा भाईंदर प्रीमियर लीग. त्याच घोडबंदरच्या नगरीमध्ये आपण पाहिलं होतं. लक्षात ठेवा मित्रांनो, मैत्रीय चषक, अखिल भारतीय खेळाडू त्या मैत्रीय चषकामध्ये आले होते. जवळपास अनेक लेजेंडरी खेळाडूंची वर्णी त्या मैत्री चषकामध्ये लागली गेली होती. ऑल इंडियाच्या टीम त्या ठिकाणी मैत्री चषकामध्ये खेळण्यासाठी आल्या होत्या. ते आपण ते मैत्री चषक आपण सिद्धिविनायक ग्रुपच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहिलं होतं. या सगळ्या आठवणी घोडबंदर संघाच्या दिशेने जात आहेत मित्रांनो. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 34. वेलकम रमाकांत भोईर. बघा कसं आहे माहिती आहे रमाकांत भोईर साहेब, जावयांना जर मान नाही दिला तर मग जावई रागावतात. धावा 34. न्यू बॅटर कोण विसरणार या खेळाडूला. भले संघ पराभूत झाला तरी मात्र काय बॅटिंग गेली होती. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता, प्रॉपर टायमिंग झालं नाही त्या ठिकाणी. चेंडू मात्र निघून जातो यष्टीच्या मागे बाईच्या स्वरूपात. एक धाव. पेनकरपडा मैदान बघा, अगदी त्या पेनकरपड्याच्या मैदानावर केलेला तो चमत्कार जयेशचा, खरोखरच जय जयकार झाला होता जयेशचा त्या चमत्कारानं. कारण सलग 3 चेंडू 3 षटकार पेनकरपड्याच्या मैदानावर ठोकले होते या खेळाडूनं. सिंगल इथे देखील मिळणार आहे आणि तब्बल 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 नवीन किती 1600 रुपयाचा मानकरी ठरला होता. मग आता थोडीशी खंत आहे नवीनला. धावा झाल्या त्या म्हणजे 36. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. चौथं षटक जयेश घरात अप्रतिम षटक हाताळला गेला. बघायला पहिल्या षटकाचा आपण विचार केला. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, एकही विकेट प्राप्त करता आली नव्हती. सागर वैतीला मात्र मोहन घरत त्या पहिल्या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपात पहिल्याच चेंडूवर बाद झाले होते. दुसरं षटक हाताळला प्रवीण वैतीयानं. प्रवीणला देखील एकही सफलता प्राप्त करता आली नाही. प्रवीणनं 12 धावा खर्च केल्या. विक्रम घरत टीम कॅप्टन याने तिसरं षटक आपल्या हाती घेतलं. 10 धावा विक्रमनं खर्च केल्या आणि चौथं षटक जयेश घरत आणि जयेश घरत 6 धावा 2 सफलता जयेशनं प्राप्त केल्यात. वेलकम पेडवेकर, स्वागत तुझं आहे. विशाल आणि वेलकम विशू मित्रा, गुड मॉर्निंग. विनोद आहे जोडीला आज मीरा टीमच्या. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत आहे, मात्र चेंडू अगदी स्टँड अँड डिलेव्हर. 6 धावा. षटकार निलेशच्या बॅटमधून येतोय हा षटकार. नितांत गरज आहे, धावांची गरज आहे. कोळशे त्या टीमला. समोरचा संघ घोडबंदर आहे. पूर्ण कल्पना आहे 50च्या पलीकडे जायचं आहे. 50+, भले 40+ची मॅच असते तरी आम्हाला 50+ ही धावसंख्या या मैदानावर करायची आहे आणि त्याच दृष्टिकोनातून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळलं जात आहे. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 42 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द पिच पुढे आले तर ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग ऑन रिझर्व्हमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. आज चेंडू का सापडत नाहीये, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण विक्रमकडून. काही धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्यात. धावा झालेल्या त्या 43 धावा. काळ आमचे सहकारी समालोचक हेमप्रकाश पाटील हे देखील मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. ॲज अ ओपनर म्हणून त्यांना पाहिलं होतं. ॲज अ ओपनर बॉलर म्हणून आपण त्याला कालच्या दिवसामध्ये पाहिलं आहे. आज कदाचित ग्रँड फिनाले आहे. ग्रँड फिनाले मॅचमध्ये हे नक्कीच दिसेल, यात काही शंका नाही. कारण कालचा जो परफॉर्मन्स हेमप्रकाश पाटील यांचा आपण पाहिला आहे त्यानुसार नक्कीच त्यांच्या परफॉर्मन्सच्या जोरावर त्यांना नक्कीच टीममध्ये जागा मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. मात्र काही चांगला चेंडू टाकला अलंकारनं. अप्रतिम चेंडूची हाताळणी गेली.
पुन्हा एकदा यावेळेस बॅट्समॅन नक्कीच प्रॉपर होता, मात्र बॅट्समॅन हा जवळपास चेंडूच्या वरून केला गेला. चेंडू काहीसा खाली बसलाय आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी काय घडलंय तर यष्टीच्या मागे चेंडू निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण ब्रायनला पाहतोय आणि यष्टीचित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र आगरी सामाजिक संस्थेच्या नियमानुसार जर दोन्ही बॅटर्स एकाच क्रीजमध्ये असतील किंवा एखादा बॅटर एका क्रीजमध्ये असेल आणि बेल्स ज्यावेळेस उडवले जातील त्यावेळेस मात्र लक्षात ठेवा तो डेड बॉल घोषित केला जातोय. धावा झाल्या 43. साई विजय स्पोर्ट्स ओवळा आगरी कोळी हे मैदान आणि जवळपास फक्त टेनिस बॉलच्या स्पर्धाच या मैदानावर होतात असं नाहीये, तर रबर बॉल स्पर्धा देखील या मैदानावर होत असतात आणि अप्रतिम मैदान आहे. आपला आतापर्यंत जे संघ या ठिकाणी खेळले आहेत त्यांची फक्त एकच मागणी आहे की हे ओपन मैदान व्हायला हवं आणि त्याच ओपन मैदानाच्या कामाकडे खास करून थोडंसं जोर दिला आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. इथे बघा काही आवश्यकता नव्हती, मात्र पायचीच्या स्वरूपात मला वाटतं बाद झालेत का? येस, पायचीच्या स्वरूपात अगदी या ठिकाणी बाद झालेत मिस्टर जयेश. तर बघा प्रगती सुरू आहे, कारण जो डोंगर अगदी एका ब्लॅक पडद्याच्या जवळ होता तो मात्र थोडासा आता लांब जात चाललेला आहे. म्हणजे काही वर्षात जर एक अंदाज वर्तवायचा गेला तर काही वर्षात या ठिकाणी एक ओपन मैदान हे निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याची नक्कीच मी म्हणेल तो विडा हाती उचलला आहे ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. स्विमिंग पूल आहे काय बात आहे? म्हणजे हे स्विमिंग पूल होते का ऑलिम्पिकचं? नवीन बॅटर नवीन आलाय, नवीनची ओळख आणि नवीनची कॅप ही खास करून नवीनची ओळख आहे. डेड ऑन स्पॉटचा चेंडू अलंकारचा, अगदी ब्लॉक हॉलचा चेंडू यॉर्करचा मारा केला होता अलंकारनं नवीन साडी, कारण सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड थांबलाय. क्रमांक 4च्या षटकापासून स्कोरबोर्ड थांबला गेला आणि शेवटचा षटक अलंकारनं हाताळला. अलंकारने देखील धावफलक थांबवला या ठिकाणी. शेवटचं षटक अंतिम षटक अलंकार तरे जवळजवळ अलंकारनं सफलता प्राप्त केल्यात या आपल्या ओव्हरमध्ये, त्यामुळेच एक सफलता प्राप्त केली. धावा खर्च केलेत अलंकार तरेनं ते 8. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या झाली ते 44 आणि 45 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत घोडबंदर संघाला. कोळशेद वर्सेस घोडबंदर आपण हा सामना पाहतोय आणि नंतर करू 45 टू टार्गेट. बघा 45 धावा करायच्या आहेत. ही शिस्त 40+ क्रिकेटमध्ये घोडबंदर टीमनं आणले आहे. एका लाईनअपमध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे आणि एका लाईनअपमध्ये मैदानातून आपल्याला बाहेर जायचं आहे. बघा आपण ज्या धरणी मातेवर खेळतोय ही धरणी माता नक्कीच हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो चेक. चला आपण जाऊया नाणेफेकीच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचं आहे. मीरा मास्टर्स आणि पेनकरपडा मास्टर्स आपण रेडी राहायचं आहे. टॉस या ठिकाणी केली जाणार आहे. तीन चार 5 6 7 8 9 10 आहेत. चला आपण टॉस करूया. रमाकांत भोईर साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे आणि पेनकरपडा मास्टर्स कोण आहे? शशिकांत वर्तक की प्रशांत? नाही टॉस बॉक्स मध्ये पेनकरपडा टीम कॅप्टन कोण आहे? शशिकांत वर्तक की प्रशांत वर्तक? नाणेफेक कोण करणार? विशू शशिकांत करणार. ओके. आणि
नाणेफेक करण्यासाठी मी आमच्या व्यासपीठावर आमंत्रित सन्माननीय मोहन भोईर साहेबांचे सुपुत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि मी त्यांनाच विनंती करतोय की आपणच आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. केली जात असते. बघा पहिले तुम में गाडी निकल जाएगी. मग टाइम संपून जाईल, त्याच्यामुळे कोणीतरी ठरवा की टॉस कोण बोलणार. या शशिकांत वर्तक यांना मान दिलाय. जतीनला मी विनंती करतो, जतीन आपण तो कॉईन जो आहे हा स्विन कर. एक स्ट्रायकर मागवा, माझ्याकडे स्टिकर आहेत. छापाचा कॉल पेनकरवाडा टीमचा आणि छापा आलाय. सर्वात आधी आपण दोन्ही टीम कॅप्टनचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. वेलकम मीरा मास्टर्स, आपलं हार्दिक स्वागत आहे. रमाकांत भोईर साहेब आणि वेलकम पेनकरपडा मास्टर्स, हार्दिक स्वागत. शशिकांत वर्तक आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावर जाऊन आसन असतं. थोडासा वेळ आहे, चर्चा करूया आपण. ही संधी कधी कधी मिळत नाही, लक्षात ठेवा. टॉस बॉक्स आहे, त्याच्यामुळे आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी शशिकांत वर्तक, अभिनंदन, तुम्ही टॉस जिंकलात. तर तुमचा निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय. मीरा मास्टर्स संघ तुमच्या समोर आहे, म्हणजे काय नक्कीच प्लॅनिंग काय आहे की मीरा संघ आहे, एक मोठं टार्गेट उभं करायचं आहे का तुम्हाला? आम्ही करू बॅटिंग. काय नाही, 50च्या पर्यंत आम्ही टार्गेट ठेवू त्यांना, बाकी काय असेल ते बघून घेऊ. बघा आपण एकाच मैदानावर आपण सराव करता शशिकांत वर्तक साहेब, आपण त्याच्यामुळे प्लस मायनस पॉईंट नक्कीच तुम्हाला मीरा मास्टर्स संघाची माहिती असतील. हां आहेत प्लस मायनस, त्यांनासुद्धा माहिती आहेत, आम्हाला पण माहिती आहेत. तर होईल, जरा टफ सामना होईल. दोन्ही टीम मजबूत आहेत, दोन्हीसुद्धा प्रॅक्टिस व्यवस्थित चालू आहे दोघांच्या संघाची. मागच्या वर्षी टायटल जे स्वप्न होतं पेनकरपडा मास्टर्स संघात, सगळं एखादं टायटल आमच्या हाती यायला व मोरव्याच्या मैदानावर आपण ते टायटल हाती उचललं होतं. आणि या मोसमाची सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काही स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला जवळपास एखाद्या ट्रॉफीपर्यंत पोचता येता आलं नाही आहे. ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. आम्ही प्रयत्न करू की 3 नंबर किंवा 2 नंबरची ट्रॉफी घेण्याचा प्रयत्न करू. काय बात आहे. काय म्हणणार आहे आयोजनाविषयी शशिकांत वर्तक साहेब? एकदम फर्स्ट क्लास. म्हणजे गेल्या वर्षी बघितलं तर ग्राउंड असा नव्हता, पण आता वाटतंय का हा आमचा लेवलचा ग्राउंड झाला आहे. आम्ही जसं पेनकरपड्याचा ग्राउंड मेंटेन केला आहे, तसंच ओला संघाने ग्राउंड मेंटेन केला आहे. थँक्यू. मॅच ऑन होते. रमाकांत भोईर साहेब इतकंच म्हणणार की तुम्हाला सर्वात आधी क्षेत्ररक्षण करायचं, म्हणजे टॉस खऱ्या भले उडवला गेला, मात्र दोन्ही टीम कॅप्टन टॉस जिंकलेत. म्हणजे तुम्हाला पण फिल्डिंग हवी होती, तुम्हाला फिल्डिंग मिळाली. तर शेवटचं आता इतकंच म्हणणार. रमाकांत भोईर साहेब काय म्हणणार आहे आयोजनाविषयी? नाही, उत्कृष्ट आयोजन आहे, त्याच्यामध्ये काय डाऊटच नाही आहे. याच्यावरती नाव ठेवण्यासाठी एकदम मस्त आहे. थँक्यू. चला मॅच ऑन. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. भोईर साहेब आपल्या देखील शुभेच्छा. पहिला चेंडू यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केला होता. भरत वैती त्या ठिकाणी चेंडूला फेस करतायत. अकाउंट ओपन केलं. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन घोडबंदर मास्टर्स सुरुवात करतोय आपल्या खेळीला 1 या दावेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण थोडासा बदल करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया या ठाणा परिसरातील एक नामवंत समालोचक कडू यांना. थँक्यू भरत सर. सर्वात प्रथम करतोय गणपतीला वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई एकविरा मातेला वंदन करून, आई गावदेवी मातेला वंदन करून, चंडिका मातेला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज ओला ओला आयोजित 40+ मास्टर चषकच्या या दुसऱ्या दिवसाला इथे समालोचनाला सुरुवात करतो आहे. टार्गेटकडे लक्ष देणार आहोत बरंच सर, कारण कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटच्या मॅचपर्यंत कुठेतरी लो स्कोरिंगच्या मॅच आपण पाहिल्या होत्या. मात्र शेवटच्या 2 मॅच बरंच सर सेमीफायनल आणि क्वार्टर फायनल या मॅच थोड्या टफ पाहायला मिळाल्या होत्या. 72चं टार्गेट
5 षटकांमध्ये सेट केलं गेलं होतं. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये एक छोटंसं टार्गेट आहे, कारण 45 धावांचं लक्ष दिलं गेलं आहे कोळशेत संघाने घोडबंदर संघासमोर. मात्र या 45 धावा पूर्ण करत असताना थोडंसं घाम गाळावं लागणार आहे, कारण म्हटलं जात आहे ना की कुठेतरी आपण जो घाम गाळतो आहे ते मेहनत करणं खूप गरजेचं आहे. येस, राजेश सर इथं उपस्थित झालेत. वेलकम सर, आपले सहर्ष स्वागत. आगरकोळी समाज मंडळाचे सेक्रेटरी, आज त्यांची स्पर्धा मुगरपाडामध्ये चालू आहे. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलात तर कालचा दिवस पूर्णपणे राई संघाने गाजवला होता. भरत सर, च्यामध्ये आपण पाहिलात तर प्रशांतने भरपूर वेळा आपल्या नावावरती रेकॉर्ड करून ठेवले. 2 वेळा 3 बॉल 3 षटकारांचे रेकॉर्ड आपल्या नावावरती करून ठेवले गेले. 72 धावांचं लक्ष. कालच्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये वाघबिल संघासारख्या एक बलवान संघाला राई संघाने ते बाहेर काढलं होतं. असं वाटलं होतं हेमा सर की नक्कीच कुठेतरी या 72 धावा झाल्यानंतर असं वाटत होतं की पंकज कुठेतरी हात चालवेल. मात्र जिथे पंकजची विकेट मिळाली ना तिथे हेमा सरांनी नक्कीच असं सुटकीचा श्वास घेतला असेल. मॅच आहे मित्रांनो, मॅचमध्ये काही होऊ शकते. क्रिकेट यालाच म्हटलं जातं की अनिश्चिततेचा खेळ म्हणून, कारण ज्या वेळी आपण क्रिकेट खेळतो त्यावेळी कुठल्या तरी संघाला पराजय हा स्वीकारावाच लागते. मात्र कालचा दिवस राहीचा होता असंच म्हटलं जाईल. मात्र वाघबील संघाने चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटचा षटक नंदू याचा थोडासा महाग पडला गेला वाघबील संघाला. मात्र त्यावेळी मैदानामध्ये प्रशांत होता, कारण कालच्या दिवसामध्ये प्रशांत याने पूर्णपणे तो दिवस गाजवला आहे. आजचा दिवसही बघणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच 8 संघ आहेत आणि 8 संघांमधले पहिले 2 संघ इथं आपण पाहतोय, घोडबंदर मास्टर्स आणि कोळशेत मास्टर्स या 2 संघादरम्यान. नानूभाऊ यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर, आपलं जानूभाऊ यांचं इथं आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. सकाळचं सत्र आहे. नाश्त्याची अप्रतिम व्यवस्था इथे केली गेली साई ओला स्पोर्ट ओला संघाच्या माध्यमातून. पोर्टी प्लस क्रिकेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते म्हणजे, चला टायमावरती लक्ष घ्या, कारण तुम्हाला 5 षटकांसाठी 25 मिनटं दिले गेले. 4 षटकंही 20 मिनटामध्ये होणं गरजेचं आहे, कारण आज टाईम नोटेड केलं जाणार आहे. कारण काल आपण सर्व मॅच 5-5 ओव्हरच्या पाहिल्या होत्या हेमा सर. आज नक्कीच आपल्याकडे एक सामना एक्स्ट्रा आहे. पंच आमच्याकडे होत आहेत. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा हा चेंडू पंचाने इथे घोषित केला आहे. अवांतर धावेने या षटकामध्ये सुरुवात केली गेली. नवीन येतोय गोलंदाजी मार्गवर. 7 रन ऑन बोर्ड, 7 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळी पहा बॅकफुटवरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुठेतरी किनारा आणि पूर्णपणे यष्टीरक्षकाने आपली भूमिका पूर्ण केली आणि सुंदर खेळ टिपल्यानंतर फलंदाज भरत जातोय परत. थँक्यू डी जे. एक मधुर संगीत आज तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत आणि सर्व प्रेक्षकांसाठी आज एक मोठी गोष्ट इथे सकाळी उत्तम सरांनी डिक्लेअर केले की महाराष्ट्रातील लोकगीत कोळी गीतांचे सर्वश्रेष्ठ गायक जगदीश पाडे सर यांचा ऑर्केस्ट्रा आज दुपारी 4 वाजता या आपल्या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमच काहीतरी वेगळं ओला स्पोर्ट ओला संघाच्या माध्यमातून केलं गेलं आहे, कारण कुठलीही स्पर्धा हेमा सर सजवत असेल ना त्यामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा, मात्र ती सक्सेस करण्यासाठी मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि ती मेहनत आज ओला संघाच्या माध्यमातून. मात्र इथे अलंकार आल्या
मारतोय चौकार. या फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या फलंदाजाने घोडबंदर गावासाठी भरपूर क्रिकेट केलं आहे आणि तेवढा घोडबंदर गावाचं नावही उंच केलं आहे. कारण हा खेळाडू ओपन स्पर्धेमध्ये मी याची बॅटिंग पाहिले. एक घातक खेळाडू आहे घोडबंदर संघाचा. साता समुद्रा पलीकडे जाऊन या खेळाडूने या घोडबंदर गावाचं नाव नक्कीच मोठं केलं आहे. कौतुक करावं लागेल. आज जरी 40+ असला मात्र गेम तोच आहे. क्रिकेटमध्ये अजूनही तीच बॅटिंग अलंकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक फेमस खेळाडू म्हणून म्हटलं जायचं. पहिला ओपन क्रिकेट असू दे किंवा एक गाव एक संघ असू दे, मात्र त्याची भूमिका एक चांगली असायची. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळाली तरी सिंगलने धावफलकावरती आमचे स्कोरर सांगतायत मिस्टर जॉय 12 धावा. कालच्या दिवसापासून चांगली स्कोरिंग पाहायला मिळते जॉयच्या माध्यमातून. शेंडोबा स्पोर्ट्स संघाचे लेजंड खेळाडू आपण पाहतोय विलास पाटील आणि जयवंत शिंगे या दोन्ही मान्यवर व्यक्तींचं इथे आगमन झालं आहे. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत ओला स्पोर्ट ओला या स्पर्धेमध्ये. अपील केला गेला होता पंचांकडे, मात्र कुठल्याही त्या अपीलवरती उत्तर पंचांकडून दिलं जाणार नाही. कारण हा बॉल इथे जर आपण पाहिला तर डॉट असेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडू या षटकातील हाताळले गेले 4 धावफलक 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. 45 धावांचं लक्ष दिलं गेलंय. उत्तम ठाकूर, चंद्रशेखर त्यानंतर हे सर्व ओलाची लेजंड टीम आहे. आणि कालच्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर खूप मेहनत करत आहेत. राजेश भोईर यांची कंपनी, त्यांचे साथीदार, ते बॉडीगार्ड आहेत. त्यांचे बॉडीगार्ड 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम आणि शेवटचा बॉल बाकी असेल. धावफलकावरती 16 रन, 16 धावा धावफलकावरती लागले गेलेत. साई विजय स्पोर्ट्स ओला या नावाने ओळखलं जाणारं पहिल्या गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये आपण पाहिलं होतं. यावर्षी ओला स्पोर्ट्स ओला हा संघाचं नाव आहे. मात्र नाव कुठलं आहे असू दे, ब्रँड एकच आहे. खूप मेहनत घेतली या स्पर्धेला ओला संघाने. कालच्या दिवसापासून आम्ही पाहतोय जबरदस्त आयोजन केलं गेलं आहे. प्रत्येक स्पर्धा आणि जगदीशजी घरत यांना आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये मंडळाचे सहखजिनदार आपण पाहतोय. मात्र आज या मैदानामध्ये उतरलेत आपला क्रिकेटचा खेळ दाखवण्यासाठी. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने बॅटिंग करतोय. 18 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 45 धावांचं लक्ष आहे. ज्या प्रकारे बॅटिंग चालली घोडबंदर संघाची. मात्र एक बाब नक्कीच घोडबंदर संघाकडे आहे की जोपर्यंत मैदानामध्ये अलंकार आहे तोपर्यंत नक्कीच ही मॅच घोडबंदरच्या खिशामध्ये असणार आहे. कोळशेत संघ एक विचार नक्कीच मनामध्ये करत असेल की लवकरात लवकर अलंकारला बाद करणं हे फक्त वैशिष्ट्य असेल. कारण ज्या प्रकारे आपण पाहिलं आहे तर या 2 फलंदाजांवरती नक्कीच आशा असणार आहे. मात्र हे जर 2 फलंदाज बाद झाले तर थोडंसं प्रेशर घोडबंदर संघावरती येऊ शकतं आहे. मात्र ते प्रेशर निर्माण करण्यासाठी त्या प्रकारची गोलंदाजी कोळशेत संघाला करावी लागेल. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना शॉर्ट, एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, डीप काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट पॉईंट आहे. त्यानंतर एक शॉर्ट कव्हर रिजनमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. बेगनाथजी घरत, भरत सरांनी पहिलेच सांगितलं होतं की या सीझनमधले टॉप 5चे
खेळाडू आपण निवडले जाणार आहेत आणि त्यांचा सन्मान पुढच्या वर्षीच्या कोर्सेसच्या टुर्नामेंटमध्ये मेघनाथ गरज सरांच्या माध्यमातून केलं जाणार आहे. एक चांगली बाब आहे, एक चांगलं डिसिजन नक्कीच मेघनाथ सरांनी घेतले, त्यांचंही कौतुक करेन मी. कारण कुठेतरी पूर्ण वर्षामध्ये खेळ करणाऱ्या त्या खेळाडूंचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. आणि पाठीमागे स्प्रे आहे, तो स्प्रे द्या प्लीज. लक्षात घ्या, आमच्या कमिटीच्या माध्यमातून पाठीमागे तुमच्याकडे एक वॉटरमॅन पण आहे, एक डॉक्टर आहे. वेळ वाचवण्यासाठी ही सुविधा नक्कीच ओला संघाने केली. पंचेचाळीस धावांचं लक्ष्य पूर्ण करत असताना आता मात्र 20 धावा हे धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुरुवात चांगली केली गेली ती म्हणजेच घोडबंदर संघाच्या माध्यमातून. शेंडोबा संघाचे अजून एक खेळाडू, लेजंड खेळाडू आपण पाहतोय, गणेशजी शिंगे यांचं इथं आगमन झालं. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. आज नक्कीच मला असं वाटतं की शेंडोबा संघ काल खेळला आहे मोगरपाडा स्पर्धेमध्ये, त्यामुळे आज वेळ आहे आणि त्या वेळेमध्ये नक्कीच ओला संघाच्या या टुर्नामेंटमध्ये भेट देत आहेत. कालच्या दिवसामध्ये नक्कीच त्यांचा खेळ झाला आहे. लक्षात घ्या, जर जास्त दुखापत असेल तर विनंती असेल कोळशी संघाला की आपण त्या खेळाडूला थोडासा रेस्ट द्या आणि अतिरिक्त खेळाडू तुम्ही मैदानामध्ये उतरवू शकता, कारण वेळ आज आपल्याकडे खूप कमी असणार आहे. विक्रम, त्रास होत असेल तर बाहेर येऊ शकतोस तू, पुन्हा तू खेळण्यासाठी जाऊ शकतोस, असं नाही की तू बाद होशील. तुला त्रास जास्त होत असेल तर बघ, बाहेर येऊ शकतोस तू. घोडबंदर संघाचा फलंदाज आपण पाहतोय, थोडासा दुखापत झालाय. लक्षात घ्या, थोडा वेळ तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकताय, नंतर पुन्हा इथं तुम्ही मैदानामध्ये उतरू शकताय, कारण तेवढे नियम आपल्या मंडळाने आपल्याला दिले गेलेत. मेघनाथ गोलंदाजी मार्गवर आहे. मेघनाथचं जर हेमा जर पाहिलं ना तर ओपन क्रिकेटमध्ये मेघनाथ एक घातक खेळाडू होता. श्रीकृष्ण स्पोर्ट्स कोलशेत संघामधून भरपूर वर्ष तो संघ मेघनाथने चालवलं आहे. मोहन, मेघनाथ, त्यानंतर दीपक भोईर, दीपक पाटील, विकास, हे घातक खेळाडू होते कोलशेत संघाचे आणि भरपूर वर्ष तो संघ गाजला होता, कारण भरपूर स्पर्धा आपल्या नावावरती केल्या होत्या या संघाने त्या वयोगटामध्ये. आणि त्या टीममध्ये पहिलाही मोहन एक घातकच होता आणि आता 40+ मोहन घातकच आहे, म्हणजे मोहनची बॅटिंग अजून कमी नाही झाली. (21) 21 धावा धावफलकावरती, 45 धावांचं लक्ष आहे, म्हणजे 16 चेंडूमध्ये अजूनही 24ची गरज आहे. 16मध्ये 24. हेमा सर काय म्हणाल? नक्कीच या मॅचमध्ये अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर थोडासा शेवटच्या 2 ओव्हरमध्ये नक्कीच प्रेशर जाणवेल, तो म्हणजे घोडबंदर संघाला. मात्र एका साईडला जर आपण पाहिलात तर अलंकार आहे आणि जोपर्यंत अलंकार मैदानामध्ये तोपर्यंत अलंकार जास्त वेळ शांत बसू शकत नाही, कारण अशा खेळाडूंना जास्त वेळ तुम्ही शांत ठेवू शकत नाही. एक तर बाद कराल, नाहीतर तो त्याचा गेम चालूच असणार आहे. तर पाहणं गरजेचं असेल कशा प्रकारे अलंकाराच्या माध्यमातून बॅटिंग पाहायला मिळेल. मात्र इथे जबरदस्त फटका आहे, पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, शतरक्षक आहेत तिथे, मात्र 2 धावा घेण्यास रोखू शकणार नाही आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 धावांचं लक्ष आहे, अजूनही 22 धावांची गरज आहे. स्वतःवरती नियंत्रण ठेवून शांत आणि संत असा खेळ खेळत असतो
खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पहा शॉर्ट बुचा फटका घेण्याचा प्रयत्न, चुकी 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 गेले. हा झेल किती महत्वाचा होता. तुम्ही झेल कोणाचा सोडलाय, झेल सोडल्यानंतरही तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरही गेलाय. बघा तिथे मंडळाचे पदाधिकारी आहेत. साई विजय स्पोर्ट्स 16 काय आहे, षटकार की चौकार, जरा अंपायरना कळवा. येस, षटकार इथे आहे. म्हणजेच जिथे झेलही सुटला गेला आणि तिथे 6 धावाही मिळाल्या गेल्यात. DJ सिद्धू जबरदस्त साऊंड सर्व्हिस सिद्धूच्या माध्यमातून कालपासून सर्वांना ना त्याने खुश केलं आहे. सर्व मधुर संगीत त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळी वेगवेगळे असे संगीत कालच्या दिवसापासून सर्व प्रेक्षकांना ऐकवत आहे. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. हा झेल सुटल्यानंतर तो अलंकारचा झेल होता. तो झेल किती महत्त्वाचा होता कोलशेत संघालाही माहीत आहे. मात्र चुकी यावेळी बा घुटना टेक, तमाशा देख, घुटना टेकला आणि सरळ पाठवलाय मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. कॅच सोडला तर तुम्हाला फक्त हे चित्र मिळेल. आता मात्र कुठेतरी कॅच सुटल्यानंतर लगातार 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत आणि या 2 फटक्याने पूर्णपणे मॅच बदलली गेली. इथे खिशामध्ये टाकले आपल्या अलंकाराने. यावेळी फटका पोहोचलाय मात्र मेघनाथपासून झेल खूप दूर होता. फक्त डिफिडिंग केलं होतं या फटक्याला. मात्र एक सिंगल पूर्ण करून स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवले गेले. मात्र मॅचकडे लक्ष दिलं तर आता धावफलकावरती 36 आहे. म्हणजे जिंकण्यासाठी 12 मध्ये 9ची गरज आहे. तो झेल घेणं गरजेचं होतं हेमा सर, कारण तो जर झेल पकडला असता तर कुठेतरी मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी केली असती कोलशेत संघाने. मात्र म्हटलं जातं नाही क्रिकेटमध्ये जर तरला धारा दिला जात नाही. जे तुम्ही कराल ते तेवढ्यापुरती लगेच करावं लागतं. कारण कॅच सुटल्यानंतर स्वतःच्या डोक्यावरती हात मारणं, स्वतःच्या नशिबाला दोष देणं हे चुकीचं आहे क्रिकेटमध्ये. कॅच सुटल्यानंतर अलंकारने आपले रूप धारण केलंय. मात्र इथे आता थोडासा विचार करावा लागेल कारण 12 मध्ये 9ची गरज आहे. दिनेश येतोय गोलंदाजी मार्गवर आणि यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, पाठवलाय मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. षटकार. एक समजत नाही, ज्या वेळी फलंदाजांचे झेल सुटत आहेत त्यावेळी फलंदाज आक्रमक का होतात. झेल सुटल्यानंतर या खेळाडूने 4 बॉलमध्ये तब्बल 19 धावा कुठल्यात. तर मात्र फक्त 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजून एक मारलाय आणि मॅच पूर्णपणे फिनिश करून टाकले. विजय मिळवला पहिला घोडबंदर संघाने. अभिनंदन घोडबंदर मास्टर्स. डीजे थांबवतोय. चला हस्तांदोलन करा आणि मैदानाचा निरोप घ्या इतकंच म्हणणार आहे. आणि दोन्ही टीम चला. पेनकरपाडा मास्टर्स टॉस जिंकल्यानंतर पेनकरपाडा संघानं बॅटिंग स्वीकारले. मीरा मास्टर्स आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचे आहे.
क्षेत्ररक्षण करण्यासाठी, कारण आजचा दिवस अंतिम दिवस आहे. आज ग्रँड फिनाल मॅच, त्याच्यामुळे जवळपास 4 ते 5 षटकांचा तो सामना व्हायला हवा, अंतिम सामना. त्यामुळे आपल्या सहकार्याची नितांत गरज. आपण जर वेळ वाचवला मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच